कामिल कामिल कुठे आहेत? कामिल बोबेरे या पण कामिल हो जा शामिल ॲज अ स्कोरर. यस थँक्यू सो मच. आपण जाणार आहोत आपण सेकंड राऊंड ते हे सेकंड लढत पाहतात. खरं तर शिवप्रतिष्ठान शिरगाव त्यांच्या विरोधात आपण पाहतात श्री 11 मोहाची वाडी. गुडलेस फटचा हा चेंडू ऑन साइडला ढकलला. फटका भरपूर चांगला परंतु तेवढी चांगली फिल्डिंग 30 या सर्कल मध्ये इनफील्ड मध्ये केली जाते आणि दुसऱ्या चेंडूवरती ही पहिली सिंगल येते. फलंदाज अमोल चव्हाण यांच्या बॅटमधनं ही पहिली सिंगल. हा देखील सामना 3 षटकांचा असेल याची नोंद मात्र दोन्ही टीमने घ्यायची आहे. या सन्मान आपण पाहतो जो संघ राजक्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव हा टॉप 3 मध्ये दाखल झालाय त्याच्यासाठी भरपूर शुभेच्छा येतात आमचे नारी मित्रमंडळचे बापू यांच्या वतीने. बापू आपलंही मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. येस अमर भाई यानंतर होणाऱ्या हे सर्व सामने हे 2 षटकांचे असतील. अगदी या ठिकाणी आपण पाहतायत या ठिकाणी भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी मयूर दिवेकर करतोय. मैदानाच्या आत आपल्या संघासाठी शिवप्रतिष्ठान शिरगाव त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 मोहाची वाडी नेरल असा हा सामना आपण पाहतात. पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या तरी धाबांसाठी संघर्ष हा करावा लागतोय. फटका ऑन साइडला भरपूर चांगला इनफील्डच्या बॉर्डर बॉलला पाठवले सर आउटफील्ड मध्ये बॉल जातोय. एक टप्प्यात सीमा पार धावा मिळतील 4. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जर का लगातार 2 विकेट जर कोणता गोलंदाज मिळवतो तर त्या गोलंदाजासाठी संघाचे पुरस्कर्ते अरुणदादा सुरवल जे कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. आणि जर का विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर ओमकार दादा सुरबळ यांच्याही माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. चौकार आलाय मैदानाच्या अमोल चव्हाणच्या बॅटमधून. फुलटा चेंडू या ठिकाणी फक्त दिशा दिली. फटका भरपूर चांगला आणि बॉल चालला गॅप मधून. सुई मधून धागा काढावा त्या प्रकारचा बॉल अगदी गॅप मधून चाललाय सीमा पार 4 धावा. ऋषीदादा पाटील जे उद्योजक आहेत त्यांचं या ठिकाणी नक्कीच आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यायचा व्यासपीठावरती आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम. लगातार 2 चौकार आलेत. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू लेट कटचा फटका. खरं तर गल्ली रिझनमध्ये खेळाडू उपस्थित होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी लगातार 2 चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज मयूर देवेकरने केलं. शेवटच्या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल बिनबाद अशी सुरुवात 11 धावा धाव फलकावरती डीजे. आपण मॅचला स्पीडअप घ्यायचे आहे. दोन्ही संघ जास्त उशीर करायचा नाहीये. वेळेची मर्यादा आहे प्रत्येक मॅच साठी. अगदी वेळोवेळी सामने हे खेळवले जातात. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहतात. गोलंदाज हितेश आलाय. रितेश आहेत. शिवप्रतिष्ठान शिरगाव या संघाकडनं बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालाय. गेम ऑन. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती अमोल चव्हाण आहेत. त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात आणि या ठिकाणी अमोल चव्हाण साठी पहिला शॉट ऑफ लेन रितेशने फेकला आणि रितेशचा हा चेंडू मात्र पाठवलाय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. भव्य स्वागत केलंय रितेशचं षटकाराने.
षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता 17 या धाव फलकावरती जाऊन पोहोचते. 17चा खतरा आता कोणत्या संघावरती येणार याचं उत्तर मात्र नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती मिळेल. 17 ही धावसंख्या नक्कीच अशुभ मानली जाते. शॉट आपलेन पुन्हा एकदा त्या दिशेने उडवलाय परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत आणि 17चा खतरा आता लागलाय. टीम श्री 11 मोहाचीवाडी या संघाला 17चा झटका, 17चा खतरा. आता अमोल चव्हाण मैदानाच्या बाहेर. डीप मध्ये अप्रतिम झेल स्वीकारलाय. खर तर कौतुक केलं जाईल त्या ठिकाणी जे खेळाडू होते त्यांचं. बंडू होते त्यांनी मात्र खूप चांगला हा झेल टिपलाय. अगदी स्वतःचा बॉडी बॅलन्स मात्र बाउंड्री लाईन वरती पूर्णपणे सांभाळ आणि त्यानंतर बंटू होते त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच कॅच कॅरी केली. पहिला धक्का लागलाय टीम श्री 11 मोहाचेवाडी या संघाला 17 या धाव फलकावरती. आता इथनं कोणता नवीन खेळाडू मैदानाच्या आत येईल पाहावं लागेल. नक्कीच साजिद आलेत. साजिद तिसऱ्या क्रमांकावरती इंटर झालेत मैदानाच्या आत. सध्या तरी मी तर म्हणेन रितेशनं षटकारनं जरूर मैदानाच्या आत खाल्ला परंतु त्यानंतर कमबॅक केलं विकेटनं. ओव्हर पिच बॉल हा देखील फटका बसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु जजमेंट आता चुकलाय. बॉल चाललाय खेळाडूला अगदी मी तर म्हणे हातावरती ताळी देऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आणखी जर डीप मध्ये सध्या तरी आपण पाहिलंय तर जजमेंट थोडं चुकीचं राहिलं आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी षटकार मिळालाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटकाराच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती. अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समन पासून दूर हा चेंडू होता. खरं तर इनसाइड आउट एज होती. खरं तर दुसऱ्या टप्प्यावरती यष्टीरक्षक अजिंक्य दिवेकरांना पाहता नक्की चांगली फिल्डिंग करतायत. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल वरती कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. खरं तर तो डॉट बॉल फेकलाय गोलंदाज रितेशनं. अगदी अप अँड डाऊन चढाव उतार सध्या तरी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच एक तेरी तो एक मेरी हा फटका सुंदर आहे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय आणि आता बॉल चाललाय पुन्हा एकदा घरंगळत सीमारेषा पलीकडे. अजून एक देखना नेत्रदीप चौकार. साजिदच्या बॅटमधनं धाबा येत आहेत. बरोबर चांगला फटका होता. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर पिच बॉल फटका या ठिकाणी फसलाय आणि या ठिकाणी आता या चेंडूवरती विकेट. या ओव्हरचा खेळ अशा प्रकारे राहिलाय. पहिल्या बॉलवरती षटकाराला त्यानंतर विकेट. तिसऱ्या चेंडूवरती षटकाराला त्यानंतरचा डॉट. पाचव्या बॉलवरती चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. अगदी एक तेरी तो एक मेरी असं समीकरण या षटकात पाहायला मिळालं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात श्री 11 मोहाचीवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 27 धावा डीजे. आता नुकतंच जॉईन झालेत आमचा समवेत साथी स्कोरर. नक्कीच
आरम उबेरे यांचे आपण स्वागत करूयात. नक्कीच आता त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये त्या ठिकाणी आता धावता फलक नक्कीच सजवण्याचं काम करतील. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आता शेवटचे षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकात आपण पाहता खरं तर शिव प्रतिष्ठान शिरगाव संघाच्या वतीनं चेतन आलाय बॉलिंग मार्कवरती, परंतु दुसऱ्या बाजूनं आदाम मुजाबर आहे. तो सध्या तरी शांत दिसतोय, परंतु मैदानात त्यात नक्कीच उत्तर देईल की मी का शांत होतो. अगदी या ठिकाणी हा चेंडू बॅट्समन आदामच्या अगदी मी तर म्हणेन समोर होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु बॅटर बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. खर तर चेतन आदाम सारख्या खेळाडूंना तो नक्कीच थांबवण्याचं काम करतोय. यॉर्क लाईनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर, अनप्लेटेबल यॉर्कर. या चेंडूचं उत्तर नव्हतं आता मुजाबरकडे आणि या ठिकाणी म्हणून पाहतात खरं तर यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट हे सांगतोय गोलंदाज चेतन. फलंदाज बाद आदाम. बॅक टू द पवेलियन. रिप्ले अगदी बॉल सोडला होता आणि त्यानंतर हा सरळ चेंडू मी तर म्हणेन इष्टांवरती आला. नक्कीच हा डिसिजन मी तर म्हणेन कुठेतरी आदाम मुजावरचा मी तर म्हणेन चुकीचा राहिलाय. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती इंटर होत आहेत. 17 नंबर जर्सी परिधान करून आपण पाहतायत फलंदाज मुस्तकीम खान यांना पण पाहतात. अगदी हा चेंडू फलंदाज मुस्तकीम साठी आपण पाहता. खरं तर अवेपर्यंत बॉडी होता, कट केलाय. फटका सुंदर आहे. खरं तर स्क्वेअर कटचा हा फटका होता, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. अगदी फलंदाज मुस्तकीम यांना पण पाहता त्यांचा बॅट पण या 2 धावा आल्यात. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा फलकावरती आहेत. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 3 चेंडूंमध्ये मी तर म्हणेन एखादा मोठा फटका आला तर श्री 11 मोहाचेवडी संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे मयूर, चूक होणार नाहीये आणि चांगला जजमेंट पाहायला मिळतोय. इथनं अजून एक धक्का लागतोय श्री 11 मोहाचेवडी या संघाला. फलंदाज मुस्तकीमांचा फटका भरपूर चांगला होता, परंतु थोडीशी ताकद 3 ते 4 कॅलरीज कमी पडल्यानं नक्कीच या ठिकाणी खूप चांगला जजमेंट पाहायला मिळाला. डीप मधनं मयूरांचा धक्का चौथा लागला. 29 धाव फलकावरती. याही षटकात मित्रपणे गोलंदाजी करत असताना शिव प्रतिष्ठान शिरगाव संघ चांगली गोलंदाजी करतोय. लगातार 2 जर विकेट आले तर मैदानाच्या आत गोलंदाज चेतनला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. नक्कीच अरुणजी सुरवल यांच्या माध्यमातून नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल जर का या ठिकाणी लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट जर मिळवले तर. ऑन साइडला या ठिकाणी सॉफ्ट हँड ढकललाय. डीप मध्ये पण बाधा खेळाडू आहेत, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी या षटकात चेतननं चांगली कामगिरी केली. गोलंदाजी करत असताना 2 विकेटांना मिळवल्या आणि जबल 3 धावा फक्त खर्च केल्या. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना रोशन अर्थातच गुग्गू या ठिकाणी शेवट गोड करेल का. फटका चांगला आहे. ऑन साइडला पाठवलाय. फाईन लेगला बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चाललाय सरळ जमिनीला दन दन करत बाउंड्रीच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधनं चौकार.
क्षेत्रात आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना श्री 11 मोहाचेवाडी या संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती 35 अर्थातच 35 माफी असं 34 या धावफलकावरती आणि 35 धावा संख्येचं टार्गेट असेल तो म्हणजे शिव प्रतिष्ठान शिरगाव या संघाच्या विरोधात. तर येणाऱ्या 18 चेंडू आणि 35 धावा संख्येची गरज आणि या ठिकाणी या सेकंड इनिंग मध्ये या धावा चेस केल्या जातील की धावा डिफेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अनुज मोरे सरांचा सुमधुर आणि सुंदर गोड आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसाद सर. चला मॅचला मात्र सुरुवात होते. दुसरं सत्र चालू झालंय. एका बाजूला जर विचार केला नाणेफेकी जिंकली होती शिवप्रतिष्ठान शिरगाव या संघाने आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलं आमंत्रित केलं यावेळेस श्री 11 मोहाची वाडी या संघाला यावेळेस बॅटिंगसाठी आणि आता धावांचा जर विचार केला धावफलक जो पोहोचला टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय 35 या धावांचं 35 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. दोन्ही सलामीर जोड मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळते. अजिंक्य दिवेकर मयूर दिवेकर दोन्ही बंधू आता मात्र इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. शिव प्रतिष्ठान शिरगाव एका बाजूने फाईट करतोय दुसऱ्या बाजूने श्री 11 मोहाची वाडी ही मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. बिग फाट बॅटल 3 षटकाची मॅच आहे. येणारे 18 बॉल आणि 35 धावांच्या बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला यावेळेस घेऊन आलाय साजिदला आपण पाहतोय. ओड नंबर 1 बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजिंक्य दिवेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला मयूर दिवेकर आणि नक्कीच संधी असेल यावेळेस बॅटरला सलगचे 2 चौकार किंवा सलगचे 2 षटकार आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य आपण पाहतोय बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अर्जी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या वतीनं असेल. खऱ्या अर्थाने त्यांचा संघ इथे मात्र खेळतोय. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ शिव प्रतिष्ठान शिरगाव संघ सातत्याने आपण पाहतो एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व. येस मॅच ऑन. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. पुनश्च एकदा विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल हो यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न होता लॉफ्ट करायचा होता ऑन साइडला. पुनश्च एकदा यावेळेस डॉट बॉलची सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण पाहतोय एक बिग फायटिंग टोटल जरूर पाहायला मिळेल कारण की बॅलन्स सामना आहे. दोन्ही दिग्गज संघ आहे नामांकित संघ आहेत. आमने सामने फाईट करताना जरूर पाहायला मिळतात. 35 धावांचं लक्ष ते 35 धावा इथे मात्र डिफेंड होतील का चेस होतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य दिवेकर ओहो यावेळेस इस मर्तबा उचल दिया गेंद हवे में. इथे मात्र बॉल चाललाय लॉंग लॉंग अवे आलेला हा षटकार. इथे मात्र मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. 6 ऑन बोर्ड 6 धावांनी सुरुवात केली आहे. एका हाताने जेल टिपला गेला यावेळेस आयवा कॅच. ओहो यावेळेस आपण पाहतोय पाहावं लागेल वाईड बॉल. सुंदर प्रयत्न होता यावेळेस एसटी रक्षकाचा परंतु पंच देखील तितकेच दिग्गज आहेत. त्यांना देखील माहिती आहे कशा प्रकारचे अंपायरिंग करायचे या सिच्युएशनला. सुंदर यास कॅमेरामॅनला आपण पाहू शकतात तेजस मात्र एका हाताने इथे मात्र जेल टिपली होती. हायवा कॅच. आता ना कॅमेरामॅन देखील सर्व गुण संपन्न असा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. फिल्डर देखील आहे उत्कृष्ट आणि एका हातामध्ये आपण कॅच त्यांनी मात्र टिपली गेली ते देखील आपण पाहिलं ऑन स्क्रीन. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार. ओहो यावेळी स्क्वेअर कट केलाय क्षेत्ररक्षक आहे एकदा मिळेल. चिकी सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती.
3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती 35 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे. त्या 35 धावा नक्कीच बनवायच्यात टीम शिवप्रतिष्ठान शिरगाव या संघाला. आता मात्र स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल. एका बाजूला आपण पाहतोय मयूर आहे, तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य. हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला. एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. आता मात्र काटे की टक्कर दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच अजिंक्य दिवेकर साठी देखील संधी असेल. बॅक टू बॅक 3 षटकार जर आले, पवन पाटील यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अजिंक्य दिवेकर साठी संधी आहे. पुणे शिकदा बॉल होती यार लेफ्ट आर्म. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. गॅप्स ऑफ सिलेक्शन. बॉल चाललाय सीमा रेखा पार. शेवकार चला बावाले बी विधी 11 बावाले बी टीमचं कॅप्टन आपण या विनंती असेल आपण उपस्थित व्हायचंय. लगेचच मॅच इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच चालू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ आणि त्या बनाम फाईट करताना विधी 11 बावाले बी. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला संघ आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरील एक नामांकित संघ अर्थातच बावाले बी संघ. इन ऍक्शन मध्ये आज या स्पर्धेमध्ये या क्रीडा नगरीमध्ये नक्कीच दाखल झाला. आपली या स्पर्धेमध्ये छाप सोडत असताना ओव्हर टू मॅच शेवटचा बॉल. ओहो यावेळेस मी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक आलाय. बॉलचं चांगलं कलेक्शन पाहायला मिळतो. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि बघता बघता चित्त्याच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 21 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 21 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. एक बिग फाट बॅटल. काटे की टक्कर. अजूनही चित्र स्पष्ट झालेला नाही कुठल्या बाजूनी ही मॅच मात्र झुकलेली आहे. कारण की जमेची बाजू आपण पाहतो यावेळी शिव प्रतिष्ठान शिरगावच्या वतीनं जरूर पाहायला मिळते. कारण की मयूर आणि अजिंक्य अजून मैदानात दाखल आहे. येणारे 12 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. या 21 धावा बनतील का डिफेंड होतील. महत्वपूर्ण यावेळी षटक घेऊन येणारा षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. येऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आदमला आपण पाहतोय. अर्थानं आदमचा जर विचार केला वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर ऑफ रायगड टेनिस क्रिकेट. सातत्याने आपण त्याला पाहत होतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि चांगली गोलंदाजी आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आणि आता देखील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. श्री 11 मोहाचीवाडी एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती आदम. पहिला बॉल. ओहो यावेळी आगळा वेगळा फटका खेळायचा होता. प्रयत्न चांगले परंतु आउटफील्ड फास्ट. बॉल चालला पुन्हा एकदा सीमा रेखा पार. शेवकार बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकरला आपण पाहिलं. कहते हुए स्वागत नहीं करोगे हमारा. आणि पहिलाच बॉल वरती चौकाराने सुरुवात केली. वा व्हॉट बॅटिंग. नेक्स्ट बॉल पुन्हा शिकदा. ओहो यावेळेस ऑन साइडला टाईप करायचं होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मधून आलेत. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. आदम यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एका बाजूला जर विचार केला बदलापूर मधील नामांकित संघ तर दुसऱ्या बाजूला नेरळ विभागातील हा नामांकित संघ दिग्गज संघ दादा संघ आमने सामने फाईट करत असताना या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. मयूर ऑन स्ट्राईक. ओहो यावेळेस देखील आपण पाहतोय. पाहावं लागेल पंच काय सांगतात. असं पिचिंग आउटसाइड पंच सांगत असताना यावेळेस डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतो. यस पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले केल आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. अक्षयजी मात्रे, कुणालजी मात्रे, ओमसाई एमटीसी लाईव्ह संपूर्ण टीम आमच्या समोर जॉईन आहेत. चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आणि सातत्याने त्याच्यावरती कायम असणारा ही लाईव्ह वाहिनी
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. लाजवाब फटका, अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका. आणि या फटक्याचा चटका लागत असताना टीम श्री 11 मोहाची वाडीला आलेला हा ब्रँडेड चौकार. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 2 to go. शेवटचे अजून 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल बॉल तयार. ओहो यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. रॉकेट फटका पाहायला मिळतोय. वेगाने गेला होता परंतु डीप मधून 20 प्रिजन मधून क्षेत्ररक्षक आला आणि एकच धाव नक्कीच पाहायला मिळते. सलामीवीर जोडी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 1 to go. शेवटचा बॉल आहे. 11 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 7 बॉल 11 धावांची गरज. ओहो यावेळेस हेलिकॉप्टर शॉट होता. इथे मात्र फॉलो थ्रूला स्वतः गोलंदाज आला होता. आता मात्र समीकरण मध्ये बदलावा. मॅच ऑन आहे. येणारे 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. 6 गेंदे शेष और 11 रनों की जरूरत. काटे की टक्कर. येणारे 6 बॉल 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या बाजूनी मात्र आज सामना झुकेल ती येणारी वेळ सांगून जाईल. चला यस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम श्री 11 मोहाची वाडी चला स्पीडअप करा. आम्हाला देखील माहिती आहे मॅच देखील इम्पॉर्टंट आहे परंतु वेळ देखील फार इम्पॉर्टंट आहे. चला यस स्पीडअप करा. निरसंग विनंती आहे. चला आदम. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज. अजूनही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत मयूर दिवेकर आणि अजिंक्य दिवेकर मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतं आणि काही बिघडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 एका बाजूला महत्वपूर्ण षटक आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हाणामारीचं षटक. इथं मात्र मी तर म्हणेल करावं लागेल आतिषबाजी. चौकार आणि षटकाराने आता मात्र डील करावी लागेल. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल आपल्याला. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कोण सिकंदर बनेल ती येणारी वेळ सांगून जाईल. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना आहे. रंगतदार मॅच आहे. काटे की टक्कर या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळत आहे. रामजी त्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 येणारे 6 बॉल 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये मात्र कोण समेल. एका बाजूला आपण पाहतोय अजिंक्य तर मयूर. ओहो यावेळी संडी गुल. आता मात्र क्रुशियल मोमेंट. महत्वाची विकेट संपादित केली आहे. वाघाची शिकार. बिग फिश इन मार्केट. फलंदाज बॅक टू टेक आउट. शकतात यावेळी चॉकलेटचा बॉल होता. इथे मात्र आपण पाहिलं थोडंसं जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण पाहतोय मागची बाजू उघडी ठेवली. दंडी गोल पाहायला मिळाली आणि आता मात्र महत्वाची विकेट परतताना खेळाडू कक्षामध्ये मयूरला परतावं लागलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकारला आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती आलाय. आता मात्र महत्वपूर्ण कामगिरी आपल्या संघासाठी जरूर करावी लागेल. येणारे 5 बॉल आहेत आणि 11 धावांची गरज. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 5 बॉल आणि 11 धावांची गरज. मेहनत 4 अक्षरांची या मैदानावरती जरूर करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल टीम शिव प्रतिष्ठान शिरगाव संघाला तर मेहनत फार गरजेची आहे. येणारे 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राइक ओमकार. रामजी त्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3 राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. इथे मात्र समीकरण मध्ये बदलावा. येणारे 4 बॉल आणि 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅच ऑन झालेली आहे. बिग फाईट बॅटल आहे. काटे की टक्कर.
काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते आणि हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. येणारे 4 बॉल आणि 11 धावेंची गरज आहे. त्यावेळेस पूर्णपणे आता मात्र असं वाटलं होतं की धावा फार चांगल्या पाहायला मिळतात, परंतु इथे मात्र कमबॅक करत असताना टीम श्री 11 मोहाची वाडी जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल बोलत यार. ओहो, यावेळेस पाहावं लागेल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय काय घडलं. इथे मात्र धक्का लागत असताना नोचा कॉल आलाय, परंतु इथे मात्र वाघाची शिकार झाली आहे. आता मात्र मॅच मध्ये पलटवार करत असताना फलंदाज इथे मात्र यस पंच रिव्ह्यू घेतलेला आहे 9 साठी. यस फिल्डर रिव्ह्यू आहे. यस फिल्डर टीमचा रिव्ह्यू आहे. यस थर्ड अंपायर आपण चेक करायचं आहे. यस सॉफ्ट सिग्नल पंचांनी नो दिलेला आहे ऑन फील्ड. थर्ड अंपायर उपस्थित आहेत, चेक करण्यात येईल त्यांच्या माध्यमातून. क्रुशियल मुवमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने महत्व मुवमेंट आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण की हे समीकरण आपण पाहिलं तर फार वेगळं इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय. कारण की दोन्ही नामांकित संघ आपल्या सामने फाईट करताना जरूर पाहायला मिळतात आणि समीकरण थोडंसं आता मात्र बदलणार आहे. निर्णायक आपण पाहतोय क्षण आहे आणि हा बॉल मात्र मी तर म्हणेन खरंच खऱ्या अर्थानं निर्णय जरूर पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. यस नो बॉल आहे. यस नोचा एक धाव इथं ऍड केला जाईल, परंतु विकेट जरूर पाहायला मिळेल. आणि यस पंच सांगत असताना फ्री हिट आहे, फ्री हिटचा बॉल संधी असेल यावेळेस. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. काटेकी टक्कर 4 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता. यावेळेस कोहिनूर बॅटिंग करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, पूर्णपणे स्वतःवरती. आता मात्र जिम्मेदारी संपूर्ण टीमची, संपूर्ण गावाची. आणि आता मात्र येणारे 4 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस बॉल तयार. ओहो, यावेळेस आपण पाहतोय पाहावं लागेल इथे मात्र पूल करायचं होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु एक धाव जरूर पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपात येत असताना. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ती येणारी वेळ सांगून जाईल. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ती येणारी वेळच सांगून जाईल. येणारे 3 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर. नेक्स्ट बॉल बॉल तयार. 3 बॉल 9 धावा. फुल टॉस बॉल आहे. उभं द कव्हर्स फटका सजवला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे मात्र या 2 धावा पाहावं लागतील कंप्लीट झाल्यात का. या थर्ड अंपायर इथे मात्र रिव्ह्यू घेतला जाईल पुन्हा एकदा. मागणी आली पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर यस आपल्याला विनंती असेल. सॉफ्ट सिग्नल चेक. भावाळे बी संघाचे संघनायक विनंती आपण या. यस आउट नसेल असं पंचांनी सांगितलं. यस नॉट आउट आहे. पंच देखील तिथे सेम उभे आहेत. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते. 2 बॉल 7 धावेंची गरज. काटेकी टक्कर. यस 6 झाले तरी सुपर ओव्हर एक ते नक्कीच पाहायला मिळेल. 2 बॉल 7 धावा. ओहो, यावेळी इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडत असताना दंडी गुल महत्वाच्या क्षणी आलेली ही विकेट. फलंदाज बॅक टू डक आउट. बाद करावी लागेल. 1 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. जर षटकार आला तर मॅच यावेळेस सुपर ओव्हरच्या दिशेने जरूर पाहायला मिळेल. 1 बॉल 7 धावेंची गरज. काटेकी टक्कर यावेळेस मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते. कोण जिंकेल अजूनही तय झालेला नाहीये. 1 बॉल 7 धावेंची आवश्यकता.
यावेळेस आपण पाहतोय खरं आता कल्पेशला आपण पाहतोय बाटर मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मेहनत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला नक्कीच करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसवल्या ना तर 4 अक्षराची मेहनत या मैदानाच्या आतमध्ये केली ना तर तुम्हाला यावेळेस विजयापासून कोणी रोखू शकत नाहीये. 1 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काटे की टक्कर, वो चाय पीने में का मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में का मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर, सुपर ओव्हरच्या दिशेने बाद जाईल का? 1 बॉल 7. ओहो, यावेळी सामना विजयी झालाय श्री 11 मोहाची वाडी या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम, शिव प्रतिष्ठान शिरगाव वलपेट, चांगला खेळ आपला देखील पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट. ज्यांनी गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केली आहेत, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रामजी ठरला या मॅचचा